खामगाव येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालय सकाळी 10:20 कुलूप बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे। कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे। खामगाव येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराचा प्रकार समोर आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील वैयक्तिक कामासाठी कार्यालयात गेले असता सकाळी 10:20 मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। शासकीय नियमानुसार कार्यालयाची वेळ सकाळी 9:45 ते सायंकाळी 5:45 अशी असल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र 10:20 कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। याच वेळी एक कर्मचारी कार्यालयात दाखल झाला आणि त्याने कुलूप उघडण्यास सुरुवात केली। हा प्रकार अमोल पाटील यांनी कॅमेऱ्यात कैद केल्याचे सांगण्यात आले। खामगाव तालुक्यातील अनेक शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक विविध कामांसाठी या कार्यालयात येतात। कार्यालय वेळेवर न उघडल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याचा आरोप आहे। कार्यालयाच्या इमारतीवर नावाचा फलक नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अमोल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे। हे आहे आपल्या खामगाव तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी यांचं कार्यालय। या कार्यालयावर कुठल्याही प्रकारचं बोर्ड नाही आणि अद्याप हे कार्यालय उघडलंही नाही। त्याचं कारण अद्याप आपल्याला समजलं नाही काय तर। आत्ताचे जवळजवळ 10:30 वाजलेत। काय कारण असावं आता आपण बहुतेक कोणतरी आलं आहे। सर, तुम्ही कार्यालय उघडताय का? एवढं लेट का आहे हे काही सांगू शकता का तुम्ही? कार्यालय उघडायला हे आणायला गेलो होतो एमआरसी। हो का? आपल्या कार्यालयाचा वेळ किती आहे सर? आपल्या कार्यालयाची वेळ किती आहे? 10 वाजताची। 9:45 असेल का त्यांची, आहे ना? 9:45ची वेळ आहे आणि 10:20 झाले तरी आता हे कार्यालय उघडलं नाही। त्याबद्दल आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे या विषयावर संबंधित चर्चा करूच। धन्यवाद।